नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आळूवडी कशी बनवायची ती पाहणार आहोत. अगदी कुरकुरीत होते ही आळूची वडी आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागते. बघू शकता खूप सुंदर झालेली. चला तर मंडळी सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, चिंच आणि गुळाचा कोळ घेतला, जिरा पावडर, ओवा, पांढरी तीळ, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतले. आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आणि अशा शिरा मोडून घेतलेल्या याच्या. 1 वाटी बेसन पीठ इथं टाकून घ्यायचंय. तांदळाचं पीठ, हळद, जिरा पावडर, लाल तिखट, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले आता छान असे मिक्स करून घ्यायचे. गूळ, ते पाणी टाकून घ्यायचे, चाळून घ्यायचं. चिंच थोडीशी अशी चुरून घ्यायची आणि तो चिंचेचा कोळ पण इथं टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं चिंच आणि गुळाचा कोळ जास्त कमी करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचंय. छान हे पीठ फेटून घ्यायचंय. आळूचे पानं घ्यायचे, उलट ठेवायचं हे पान आणि त्याच्यावरती हे जे पीठ आपण तयार करून घेतलेले ते छान असं पसरून घ्यायचंय. सगळ्या साईडने हे पीठ लावून घ्यायचं. परत दुसरं पान घ्यायचं इथे, ते याच्यावरती सारखं ठेवून घ्यायचं. याच्यावरती पण पीठ मस्त असं पसरून घ्यायचंय. इथे 8-9 पानांना असं मी पीठ लावून घेतलेले. छोटे छोटे पानं होते. आता याचा रोल करून घ्यायचंय. असं थोडं फोल्ड करून झालं का परत इथे पीठ लावून घ्यायचं, म्हणजे हा रोल सुटत नाही. थोडंसं असं घट्ट धरून रोल करायचं आहे, म्हणजे छान होतो हा आणि पोकळ नाही राहत. मेन म्हणजे थोडंसं पीठ लावून घ्यायचं वरून पण, पदर सुटू नये म्हणून इथं पण कडेला पीठ लावून घ्यायचं दोघं साईडला. बघू शकता आता याच पद्धतीने दुसरा पण रोल तयार करून घ्यायचा आहे. आळूचे पाने इथे सगळे लावून घेतलेले. इथे 4 रोल झालेले आहेत. इडली कुकर इथं गरम करत ठेवलेले. आता हे जे रोल आहे ते तिथं ठेवून घ्यायचे. हे असे रोल ठेवून घ्यायचे. हे सगळे रोल ठेवून घेतलेले. आता झाकण लावायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी छान अशा वाफून घ्यायचं. इथे बरोबर 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत आणि आळूवडी छान अशी वाफवली गेलेली आहे. ही आता पूर्ण गार करून घ्यायची. आळूची जे रोल आपण गार करत ठेवलेले ते छान असे गार झालेले आहेत. याच्याही वड्या कट करून घ्यायच्या आहे. या पद्धतीने या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहे सगळे. बघू शकता किती सुंदर अशी लेयर आलेली आहे. याच पद्धतीने आता सगळ्या आळूच्या वड्या अशा कट करून घ्यायच्या. सगळ्या आळूच्या वड्या अशा कट करून घेतलेल्या आहे. आता तळून घ्यायच्या. तेल छान इथे गरम झालेलं आहे. आता या आळूच्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. बघू शकता छान अशा क्रिस्पी तळून घेतलेल्या आहे आळूच्या वड्या. बघू शकता मस्त झाल्या आहे आळूच्या वड्या. खूप सुंदर अशी लेयर आलेली आहे. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.